श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. श्री साईबाबांना माझा नमस्कार. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार. एके दिवशी गोसाव्याकडील 2 गृहस्थ शिर्डीस आले होते. श्री बाबांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. बाबांनी त्यांच्यापैकी एका गृहस्थाने त्यांना स्वतःहून 35 रुपये देऊ केले, पण त्यांनी ते घेतले नाहीत. ते पाहून माधवरावांना खूपच आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बाबा, तुम्ही एकाकडून दक्षिणा मागून घेता आणि दुसरा स्वतःहून देत असतानाही ते घेत नाही, असे का? श्री बाबा म्हणाले, श्याम्या, मी कोणाचे काहीही घेत नाही. कोणाकडून काही येणे असेल तर ही मशिदीची देवताच ते मागून घेते. मी काही संसारी मनुष्य नाही, मग मला पैशाची काय गरज? मी तुला एवढेच सांगू इच्छितो की हत्या, वैर आणि ऋण हे कधीही चुकत नाही. लोक देवांना नवस करतात आणि विसरतात. तो फेडून घेण्यासाठी मला कष्ट पडतात. मी ज्या गृहस्थाकडून 15 रुपये घेतली तो आधी खूप गरीब होता. मला नोकरी मिळाल्यावर पहिला पगार मी देवाला अर्पण करील असा त्याने नवस केला होता. त्यानंतर त्यांना 15 रुपये पगाराची नोकरी मिळाली. तो पगार वाढत जाऊन आता 700 रुपये झाला आहे, तरीही नवस पेट झालेला नाही. आता आणखी एक गोष्ट सांगतो. एकदा समुद्रकाठी फिरत असताना मला मोठी हवेली दिसली. मी तिच्या ओटीवर जाऊन बसलो. त्या हवेलीचा मालक ब्राह्मण होता आणि तो श्रीमंतही होता. त्याने मला प्रेमाने खाऊ पिऊ घातले आणि फळताळा जवळच्या जागेत झोपावयास सांगितले. मी गाढ झोपेत असताना त्याने माझ्या खिशातील 30,000 रुपये पळविले. जाग येताच आपण लुटले गेलो आहोत हे माझ्या लक्षात आले. मी कळवळून रडू लागलो. कष्टाचा पैसा चोरीला गेल्यामुळे मला अन्नपाणी गोड लागेना. मी दुर्बल होऊन 15 दिवस त्या ओटीवरच बसून होतो. एका फकीराचे माझ्याकडे लक्ष गेले. मला रडताना पाहून त्याने माझी चौकशी केली. मी माझी करून कहाणी त्याला सांगितली. ती ऐकून त्याला खूप वाईट वाटले. तो म्हणाला, मी तुला एक फकीराचा ठाव ठिकाणा सांगतो. तू त्याला मनोभावे शरण जा. तो तुझे धन परत मिळवून देईल. त्याचे दर्शन होईपर्यंत तू तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ सेवन करू नकोस. या नवसाने तुझे काम लवकर होईल. त्याने मला त्या फकीराचा ठाव ठिकाणा सांगितला आणि तो निघून गेला. मी तसा नवस करून तेथेच बसून राहिलो. काही दिवसांनी हवेलीच्या मालकाने माझे पैसे मला परत केले. मग मी हवेली सोडली आणि नवसाला अनुसरून फकीराला भेटण्यास निघालो. त्या प्रवासात मला नावेने पुढे जायचे होते, पण तिच्यात प्रवेश मिळेना. एका शिपायाच्या मध्यस्थीने नावाड्याने मला नावेत बसू दिले. पलीकडच्या तीरावर येताच मी गाडीत बसून थेट या द्वारकामाईत आलो. ही गोष्ट सांगून श्री बाबा माधवरावांना म्हणाले, श्याम्या, या दोघांना घरी नेऊन पोटभर जेवू घाल. त्याप्रमाणे त्यांनी त्या दोघांना घरी नेऊन त्यांचा उत्तम पाहुणचार केला. भोजनानंतर माधवराव त्या गृहस्थांना म्हणाले, आज बाबांनी जी गोष्ट सांगितली ती तुमची पूर्वकथा असावी असे मला वाटते. तेव्हा त्या दोघांचे हृदय भरून आले. ते म्हणाले, माधवराव, आज बाबांनी जे सांगितले ते आमच्या पूर्वायुष्याबद्दल होते. मग त्यातील एक गृहस्थ सांगू लागला, मी घाटावर राहणारा पण नोकरीनिमित्त गोव्यास गेलो. तेथे मी दत्तगुरूंना नवस केला. गुरुदेव, कुटुंबाच्या रक्षणासाठी मला नोकरी करणे भाग आहे. आपल्या कृपेने मला नोकरी मिळू दे. मी माझा पहिला पगार आपल्या चरणी अर्पण करीन. त्यानंतर मला नोकरी मिळाली. माझी परिस्थिती सुधारली, पण माझ्याकडून नवसाची फेड झाली नाही. तो विस्मरणात गेलेला नवस श्री बाबांनी माझ्याकडून अशा प्रकारे फेडून घेतला. त्यानंतर दुसरा गृहस्थ म्हणाला, मी एका ब्राह्मणाच्या घरात राहतो. तेथे भिंतीमध्ये एक फळताळ म्हणजेच भिंतीतील कपाट आहे. एके दिवशी घराच्या मालकानेच तेथील चिरा काढून त्यातील 30,000 रुपयांचे पुडके लांबविले. मी खूप कष्ट करून जमिलेला तो पैसा अशा रीतीने गेलेला पाहून मला अतिशय वाईट वाटले. एके दिवशी मी ओटावर बसलेलो असताना एका फकीराने माझी चौकशी केली. मी त्याला माझी व्यथा सांगितली. तेव्हा तो म्हणाला, शिर्डी येथे साईबाबा नावाचे थोर सिद्ध पुरुष आहे. तू त्यांना नवस कर. म्हणावं, बाबा, माझे धन मला परत मिळू दे. तुमचे दर्शन होईपर्यंत मी माझ्या आवडीचा एक पदार्थ वर्ज्य करीन. मी तसा नवस केला. त्यानंतर पुढील 15 दिवसातच त्या ब्राह्मणाने माझी सर्व रक्कम मला स्वतःहून परत दिली व माझी क्षमा मागितली. मग मलाही त्या नवसाचा विसर पडला. एकदा कुलाब्याला आलो असताना श्री बाबांनी मला स्वप्नात दर्शन दिले. त्यामुळे मला त्यांच्या भेटीची ओढ लागली. मी शिर्डीला यायला निघालो. मार्गामध्ये मला नावेत प्रवेश मिळेना. एका शिपायाच्या मध्यस्थीने मला तिथ प्रवेश मिळाला. पलीकडच्या तीरावर येताच मी गाडीत बसून शिर्डीला आलो. माधवराव, या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपली बुद्धीच कुंठित होते. श्री बाबांच्या सर्व व्यापकत्वाची जाणीव होते. आम्ही कोण, कुठचे, आमच्या आयुष्यात एकदा कठीण प्रसंग येतो. त्यातून सुटण्यासाठी आम्ही नवस करतो. तो विसरून जातो आणि भक्तवत्सल श्री बाबा तो फेडून घेतात. अहो, ज्यांना आम्ही कधी पाहिलेही नाही त्यांच्याविषयी श्री बाबांना इतकी काळजी, तर आज जे त्यांची प्रत्यक्ष सेवा करीत आहेत, जे त्यांना भक्तिपूर्वक भजत आहेत, त्यांच्यावर त्यांचे किती लक्ष आणि किती प्रेम असेल याची तर कल्पनाच करत नाही. तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात. आम्हाला तुमचा हेवा वाटतो.
सोलापूरला सखाराम औरंगाबादकर नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्या पत्नीला पुत्र संतान नव्हते. तिला मूल होण्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचार केले, नवस सायास केले, पण काही उपयोग झाला नाही. एके दिवशी श्री बाबांची कीर्ती ऐकून त्यांची पत्नी सावत्र मुलास बरोबर घेऊन शिर्डीस आली. श्री बाबांच्या दर्शनाने तिला मोठे समाधान वाटले. श्री बाबांच्या भोवती भक्तांची नेहमीच गर्दी असे. औरंगाबादकरांची पत्नी मशिदीत आली तेव्हाही गर्दीच होती. तिला सर्वांदेखत आपली व्यथा सांगण्याचा संकोच वाटला. श्री बाबा एकटे असताना आपण आपले मनोगत त्यांना सांगू असा विचार करून ती बिराडी परतली. तिने 2 महिने शिर्डीत मुक्काम केला आणि श्री बाबांची सेवा करू लागली. एके दिवशी तिने माधवरावांना आपली व्यथा सांगितली व म्हणाली, बाबांजवळ कोणी नसेल तेव्हाची गोष्ट त्यांच्या कानावर घाला. त्यानंतर एके दिवशी दुपारच्या भोजनानंतर श्री बाबा निवांत बसले होते. त्यावेळी मशिदीत कोणीही नव्हते. माधवरावांनी तिथेच असलेल्या औरंगाबादकरांच्या पत्नीला खुन्याने श्री बाबांजवळ बोलावून घेतले. ती आनंदाने त्यांच्यापाशी गेली, त्यांना वंदन केले आणि एक श्रीफळ त्यांच्या चरणी अर्पण केले. माधवरावांनी श्री बाबांना तिची व्यथा सांगितली. तेव्हा त्यांनी तिनेच अर्पण केलेला नारळ फोडला, त्याचा अर्धा भाग तिला दिला व म्हणाले, तुला सुंदर व सद्गुणी पुत्र होईल. ती आशीर्वचने ऐकून तिला खूपच आनंद झाला. श्री बाबांचा निरोप घेऊन ती सोलापुरात आपल्या घरी परतली. त्यानंतर वर्षभराने ती गरोदर राहिली. तिने एका सुंदर पुत्रास जन्म दिला. 5 महिन्यांनी सखाराम औरंगाबादला आपली पत्नी व पुत्रासह श्री बाबांच्या दर्शनास आले. त्यांनी श्री बाबांना 500 रुपये दिले व त्या रकमेतून श्री बाबांच्या श्यामकर्ण घोड्यासाठी एक तबेला बांधण्यात आला. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.